गुड मॉर्निंग राम्या. काही गोष्टी आजच्या एवढ्या अवघड आहे की त्या तुला वाचून समजल्या नसतील, म्हणून ते सोप्या करून सांगतो. हे बघ, एफ ए टी एफच्या काळ्या यादीत कोणत्या देशात टाकण्यात आलं आहे? तर एफ-ए-टी-एफ काय संघटना आहे माहिती आहे का? एफ-ए-टी-एफ म्हणजे काय, की असे देश की जे करड्या यादीत टाकलेले आहे बघ. म्हणजे एफ-ए-टी-एफ म्हणजे काय, की दहशतवादी संघटनेला जे लोक काय करतात की पैसा पुरवतात. म्हणजे भारताचा जो दुश्मन आहे तो आहे समजा पाकिस्तान आहे. मग पाकिस्तानमध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत, तर मग त्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवतो कोण? पाकिस्तान. मग ते दहशतवादी काय करतात, तिथं जाऊन शस्त्रविरोधात घेतात आणि मग शस्त्रविरोधात कायदा कारवाया करतात भारताच्या विरोधात. त्यामुळे भारताची काय होती, शांतता नाहीशी होती. म्हणून असे काही देश आहे की ज्या देशांना एफ-ए-टी-एफच्या काळ्या यादीत टाकलेलं आहे. मग त्यामध्ये कोरिया येतात. आता मग कोरिया कोणता, दक्षिण कोरिया का उत्तर कोरिया? तर हा उत्तर कोरिया, जे ते किम उन जुंग हा कोण आहे, राज्य करतो. त्याच्यानंतर इराण आणि मग हे म्यानमार. या 3 देशाला सध्या एफ-ए-टी-एफच्या काळ्या यादीत टाकण्यात आलेलं आहे. आता काळ्या यादीत टाकल्यावर काय होतं माहिती आहे का? इतर देश जे असतात ज्यांच्याकडून आपल्याला जर कर्जाची गरज लागत असेल, कर्ज लागत असेल, तर ते देश आपल्याला कर्ज देत नाही. म्हणजे इराण, कोरिया आणि म्यानमार या देशांना कोणीही कर्ज देणार नाही. नंबर 3 काय, लेबनॉनमध्ये आत्ता जे काही पेजरचा स्फोट झाला आहे, तो पेजर्स हा तैवानच्या कंपनीने बनवला होता. आत्ता जे काही स्फोट झाले तर तो पेजर्स बनवला होता तैवानच्या कंपनीनं. आणि वॉकी टॉकीमध्ये पण स्फोट झाले बरं का लेबनॉनमध्ये. तर तोच बनवला होता कोण्या कंपनीनं, तर जपानच्या कंपनीनं. मात्र जपानच्या कंपनीनं म्हटलं होतं की आम्ही जे आता जे काही वॉकी टॉकी बनवले ते 10 वर्ष जुने आणि आम्ही 8 वर्षापूर्वीच आमचं प्रोडक्शन स्टॉप केलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वॉश कॉन्फरन्स 2024 ही भारतानंच ऑर्गनाईज केली होती. यामध्ये वॉशमध्ये बघा, वॉश म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे वॉटर, एस म्हणजे सॅनिटायझेशन. सॅनिटायझेशन या शब्दाचा अर्थ होतो स्वच्छता आणि एच फॉर हायजीन. हायजीन म्हणजे स्वच्छता राखणे. तर वॉश कॉन्फरन्स 2024 हा कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. शाश्वत ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा ही या कार्यक्रमाची थीम होती. हे चांगलं ध्यानात ठेवायचं. ही थीम ते विचारू शकतात आपल्याला की बुवा वॉश कार्यक्रमाची थीम काय आहे? तर शाश्वत ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा ही या कार्यक्रमाची थीम होती. यात 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा समावेश आहे. एकूण किती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा तुझ्यासाठी एक होमवर्क आहे. तर इतके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, त्यापैकी 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांनी याच्यात टाकलेले. आणि जलशक्ती मंत्रालयाने हा कार्यक्रम काय केला होता, आयोजित केला होता. हे लक्षात असू द्या.